भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आपण निघालो आहोत नांगरगाव येथील स्वामींच्या मंदिराकडे। मुंबईपासून साधारणतः 75 ते 80 किलोमीटरवर आल्यानंतर खंडाळ्याचा घाट आपण जेव्हा चढून पूर्णपणे वर येतो तेव्हा आपल्याला लोणावळा गावात उतरणारा पहिला एक्झिट ज्याला म्हणतो आपण तो लागतो। ह्या पहिल्या एक्झिटला खंडाळा किंवा लोणावळा एक्झिट म्हणतात। परंतु आपण तिथे न जाता तसंच थोडंसं पुढे जायचंय। पुढे गेल्यानंतर आपल्याला दुसरा एक्झिट लागणार आहे। त्या दुसऱ्या एक्झिटवरनं आपल्याला खाली उतरायचंय। म्हणजे आपण नांगरगाव स्थित स्वामी समर्थांच्या सुंदर अशा नैसर्गिक वातावरणामध्ये, आध्यात्मिक वातावरणामध्ये आपण पोहोचतो। स्वामींचं मंदिर हे अतिशय निसर्गाच्या सानिध्यात आहे। पूर्ण शांतता आहे। सेवाभावी लोकांनी एकत्र येऊन समाज सेवेचं व्रत घेऊन हे मंदिर केलेलं आहे। विशेष म्हणजे या मंदिरातून अनेक प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत। आता आपण पुढे आलेलो आहोत। पहिला जो एक्झिट आहे तो आपण सोडलेला आहे आणि दुसऱ्या एक्झिटच्या दिशेने आपण निघालेलो आहोत। चढून आल्यानंतर लोणावळ्याला उतरण्याकरता जे दुसरं एक्झिट मागाशी मी म्हटलं ते हे इथे आहे। आपल्याला आता या एक्झिटवरनं खाली उतरायचंय। ज्या वेळेला आपण खाली उतरतो त्यावेळेला आपल्याला टोल लागतो। मागच्या वेळेला जे आपण मुंबईतून निघताना टोलचं तिकीट घेतलेलं आहे ते त्या टोलवरती तुम्ही दाखवलं की तुम्हाला लोणावळा गावात उतरायला मिळतं। आता आपण दुसऱ्या एक्झिटला उतरायचंय म्हणजे लोणावळा शहर सोडून त्या ठिकाणी निघालेलो आहोत। इथून साधारणतः 1000 मीटर्सवरती आपल्याला आता डाव्या हाताला जाणारा रस्ता दिसतोय। तो रस्ता खाली नांगरगावच्या दिशेने जातो। आपण डाव्या हाताला वळत आहोत दुसऱ्या एक्झिटला। खंडाळा घाट पूर्ण चढून आल्यानंतर माझ्या उजव्या बाजूने जो गेलेला आहे तो पुणा एक्सप्रेस हायवे आहे आणि इथे समोर लोणावळा आणि कार्ला लिहिलेलं आहे बघा। तिथे आपल्याला खाली उतरायचंय। खाली उतरल्यानंतर आपल्याला टोल लागणार आहे। आता आपण बरोबर ज्या ठिकाणी टोलचं तिकीट दाखवलं जातं त्या ठिकाणी आलेलो आहोत। ह्या ठिकाणी जुना पुणा मुंबई जो रस्ता आहे लोणावळा घाटातनं उतरल्यानंतर त्या ठिकाणी त्या जंक्शनला आलेलो आहोत। दुसरा टोल क्रॉस केल्यानंतर आपण साधारणतः 500 मीटर्सवरनं पुन्हा यू टर्न घेऊन नांगरगावच्या दिशेने जाणार आहोत। आपली गाडी पूर्णतः उजव्या बाजूला ठेवायची आहे। उजव्या बाजूला ठेवून आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला मनशक्ती केंद्र दिसेल। त्या मनशक्ती केंद्राकडे नांगरगावच्या दिशेने स्वामींच्या मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला गाडीचं वळण घ्यायचंय। आपण वळण घेण्यासाठी थांबलेलो आहोत। आता पूर्णतः यू टर्न मारलेला आहे, परंतु मुंबईच्या दिशेने जाण्याच्या नांगरगावच्या आतल्या फाट्यावरती आलेलो आहोत। माझ्या उजव्या हाताला जो आहे तो एक्सप्रेस हायवे आहे, तो मुंबईकडे जातो। माझ्या त्या मुंबईच्या जाण्याच्या पॅरलल रस्त्यावरतीच डाव्या बाजूच्या सबवेने आपण जात आहोत नांगरगावच्या दिशेने। स्वामी समर्थांच्या मंदिराकडे जाण्यासाठी मुंबईहून येताना हा एक मार्ग आहे। पुण्यावरनं जर आपण आलात तर
लोणावळा शहरात शिरण्यापूर्वीच डाव्या हाताला खाली उतरायचंय. आता आपण नांगरगावच्या दिशेने जाण्याकरता वळल्यानंतर एक छोटंसं गाव लागतं. त्या गावात उजव्या हाताला एक छोटा तलाव आहे. उजव्या हाताला तलाव आहे. या तलावाच्या डाव्या बाजूने आपल्याला डाव्या हाताला वळायचंय. इथे डाव्या हाताला इथे एक बोर्ड पण आहे MIDCचा. डाव्या हाताला आपण आता वळलेलो आहोत आणि इथून सरळ गेल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांचे 2 मठ लागतात. त्यातील पहिल्या मठामध्ये आपल्याला प्रथम जायचंय. त्यामुळे तिकडचं मी तुम्हाला दाखवत आहे. स्वामी जनसेवा कल्याण केंद्राचं मूळ मंदिर जिथे आहे तिथे आपण निघालेलो आहोत. साधारणतः 3-4 मिनिटं वाहन असल्यास आपण पुढे गेल्यास चालत जवळजवळ या टर्निंग पासून 10 मिनिटं आहे. परंतु जर आपण वाहन असेल तर एक 3-4 मिनिटं वाहनाने प्रवास केल्यानंतर डाव्या हाताला स्वामी समर्थांचं मंदिर आहे. समोर एक बोर्ड आहे. त्या बोर्डाकडनं आपल्याला स्वामी समर्थांच्या मंदिराकडे जायचं आहे. इथून डाव्या हाताला आपल्याला वळायचंय. उजव्या हाताला स्वामी भवन अशा रीतीने बोर्ड लावलेला आहे. डाव्या हातालाच श्री स्वामी दत्त अधिष्ठान व दत्त सेवाधाम अन्नछत्र व सेवा केंद्र असे लिहिलेला बोर्ड आहे. आणि आता आपण प्रवेश करत आहोत ती स्वामी राज जनकल्याण केंद्र इथे प्रवेश करत आहोत. आपल्याला माझ्या डाव्या हाताला श्री स्वामी दत्त सेवाधाम याचा प्रवेशद्वार दिसत आहे. ह्या प्रवेशद्वारातनं आपण आत गेल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूलाच स्वामींची अतिशय सुंदर अशी सुबक मूर्ती दिसते. आणि स्वामी दत्त सेवाधाम हे पूर्णतः कुठल्याही प्रकारची तुमच्याकडची अपेक्षा न करता एक सुंदर असं अन्नछत्र, आरोग्य सेवा आणि विज्ञान सेवा इथल्या सर्व गोष्टी या इथे चालतात. आपण आता प्रवेश करत आहोत ते स्वामींच्या मंदिराच्या दिशेने. इथली मंडळी त्यांना जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता की तुम्ही इथे कसं काय केलं, तुम्हाला किती पैसे लागले काय, तेव्हा ते एवढंच सांगतात, हे आम्ही काहीच केलं नाही, हे सर्व जे केलेलं आहे हे स्वामींनी केलेलं आहे. तेव्हा कृपा करून आम्हाला स्वामी म्हणू नका. किंवा स्वामींचं माझ्या समोर ही जी दिसते सुंदर अशी प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती आहे ही स्वामींची आहे. त्यांच्या मागे दत्त महाराज आहेत. आणि अतिशय बोलकी मूर्ती आहे. आपणाला त्यांच्या मूर्तीमधूनच पॉझिटिव्ह करंट्स ज्याला म्हणतो ते इथे मिळतात. नमस्कार मित्रांनो, आज मी ज्या पुण्यभूमीमध्ये उभा आहे ती पुण्यभूमी श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली अशी पुण्यभूमी आहे. लोणावळा स्थित नांगरगाव येथे असलेली ही पुण्यभूमी 14/12/2008 साली स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. आणि ही प्रतिष्ठापना करण्याच्या मागचा मूळ उद्देश होता की एक सामाजिक कार्य चालू व्हावं, जेणेकरून नांगरगाव सारख्या गरीब गावामध्ये असलेल्या लोकांना मदत व्हावी. एक अन्नछत्र चालू करणं हे इथल्या ह्या सर्व मंडळींचा प्रयास होता. माझ्या डाव्या बाजूला उभे आहेत कुलकर्णी सर, टिकम सर आणि त्यांचे सहकारी. यांनी सुरुवात जेव्हा केली त्यावेळेला सर्वात प्रथम मूर्तीची स्थापना झाल्यानंतर साधी माती होती आणि हळूहळू करत आज स्वामींनी हे सर्व करून घेतलं. असं नेहमीच म्हणत असतात आमचे कुलकर्णी सर आणि टिकम सर. काय बरोबर आहे ना टिकम सर? कुलकर्णी सर बरोबर आहे ना? आजही मी यांना विचारलं, बरेच वेळा मी यांना असं सांगतो की हे सगळं तुम्ही केलं, ते म्हणतात नाही सर, हे सगळं स्वामींनी करून घेतलं. त्यांनी काय काय केलं आहे या सर्व स्वामी भक्तांनी, त्याचं पहिली गोष्ट तुम्हाला मी दाखवतो ती म्हणजे ध्यान साधना केंद्र.
म्हणजे तुम्हाला वाटेल की आपण शाळेत जावं, अभ्यास करावा, असं काय नाहीये. तुम्हाला जसं नामस्मरण करता येईल, जसं ध्यानधारणा करता येईल, त्याच्यासाठी ही खोली बनवलेली आहे. फक्त ह्या खोलीमध्ये तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर जपाच्या माळा आणि ज्यांना बसता येत नाही त्यांच्यासाठी खुर्च्याही ठेवलेल्या आहेत. असं काही जरुरी नाही की जमिनीवर बसून पद्मासन घालून करायला पाहिजे, पण ज्यांना पद्मासन घालून बसायचं असेल त्यांच्याकरता बैठकही ठेवलेली आहे. त्याच्यानंतर ह्या सर्व खुर्च्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या समोर असलेली स्वामींचं तैलचित्र. खरोखरच या तैलचित्राच्या नजरेत जेव्हा आपण नजर घालतो, त्यांच्या बाजूचा औरा पाहतो, तेव्हा जणू काही आपला एक्सरे निघतोय असंच आपल्याला जाणवतं. इथे बसल्यानंतर तुमच्या सर्व कर्मांची गती शुद्ध करण्याचं काम स्वामी शांतपणे करत असतात. आणि ओंकार आहे म्हणजे अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू आणि मकार तो महेश्वर. त्याचप्रमाणे स्वामींच्या समोरही दुसरा एक फोटो आहे, तोही स्वामींचा आहे. आपण कधीतरी लोणावळ्याला सहज फिरायला आलात, पिकनिकच्या दृष्टीने आलात, तर ज्या वेळेला तुम्ही पिकनिकला याल तेव्हा सर्वात प्रथम स्वामींचं दर्शन घ्या. आणि ते दर्शन या आश्रमामध्ये घेताना एक 5 मिनिटाची भेट या मठाला द्या. नक्कीच या सर्व मंडळींची, विशेषतः कुलकर्णी, टिकम, पवार सर यांची कुठलीही अपेक्षा नाही. तुमच्याकडे ते पैसे मागत नाही. अन्नदान हे श्रेष्ठ दान. आलेल्याला व्यवस्थित जेवण देणं आणि त्यांची यथासांग सेवा करणं हेच या त्रयीचं काम आहे. आणि ह्याच्यामागे आणखीन काही मंडळी आहेत की जी आज इथे उपलब्ध होऊ शकली नाही. तर असं आहे हे स्वामींचं ध्यान केंद्र. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपल्याला जे समोर दिसतंय ना, हे अन्नछत्र. या तिन्ही अन्नपूर्ण आहेत. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता तुम्हाला स्वामींच्या दरबारात आल्यानंतर हसत मुखाने साधी चपाती, सुंदर भाजी, अतिशय गोड लागते, पोट भरलं जातं. काहीही अपेक्षा नसताना या काम करणाऱ्या ह्या तिघी जणी म्हणजे महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली असं म्हटलं तरी हरकत नाही. या तिघी जणींना आम्ही मानाची वंदना करतो आणि यांची सेवा अशीच आम्हाला पुढे पुढे सर्वांना मिळावी या शुभेच्छेसहित मी इथेच थांबतो. धन्यवाद. स्वामी मंदिरामध्ये प्रासादिक अन्नछत्र जे उघडलेलं आहे किंवा प्रसाद घेण्याची जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था आणि आलेल्या स्वामी भक्तांना हसत मुखाने वाढणारी ही सर्व मंडळी माझ्या समोर उभी आहे. हा जो संपूर्ण परिसर आहे तिथे बसायला व्यवस्थित जागा आहे. त्याचप्रमाणे इथली स्वच्छता ही वाखाणण्यासारखी आहे. तुम्ही बघू शकता की इथे ठेवलेली ताटं, त्याच्या बाजूला लावलेली भांडी, ग्लास ही सगळी शिस्तशीर आहेत. अतिशय स्वच्छ, सुंदर शाकाहारी जेवण. कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडे लाभाच्या दृष्टीने न बघता मोफत आपल्याला दिली जाते. सेवा ज्याला म्हणतात, बरोबर बोलले टिकम सर, सेवा म्हणून हे केलं जातं. असं हे सुंदर अन्नछत्र. आपण आत्ताच्या खोलीमध्ये आहोत. ही एक अद्ययावत अशी कॉम्प्युटरची सेवा आहे. तुम्हाला वाटलं असेल की हे सर्व करण्याच्या मागे काही अर्थार्जन करण्याचा भाग आहे का? तर तसं बिलकुल नाहीये. जे स्वामी भक्त स्वेच्छेने आपल्या मंदिरामध्ये येऊन दान करतात, कुठल्याही प्रकारचं दान ते मागत नाहीत, पण ज्यांनी स्वतःहून दिलं त्यांच्या दानातून तयार झालेलं, साकारलेलं हे सुंदर स्वप्न आहे. या कॉम्प्युटर रूम मध्ये या नांगरगावचे जे गरीब विद्यार्थी आहेत, ज्यांना शिक्षणासाठी पैसे भरण्यासाठी पैसे नाहीत, अशा मुलांना इथे मोफत संगणक कौशल्य विभाग म्हणतात त्याला, संगणकाचं कौशल्य आणि संगणक कसा असावा ते सांगण्यासाठी आणि ते जाणून घेण्यासाठी म्हणून अशा प्रकारची सुंदर अशी कॉम्प्युटर्स ठेवलेली ही रूम आहे. ही पहिली रूम झाली. आता तुम्ही बघत आहात ही दुसरी रूम. या रूम मध्ये सुद्धा आपल्याला दिसत असेल की संगणकाचे वेगवेगळे मॉनिटर्स वगैरे ठेवलेले आहेत आणि जवळजवळ आत्ताच्या घडीला गेल्या वर्षीच यांनी ह्याची सुरुवात केली. हे स्वप्न स्वतःच्या कडे कुठलाही पैसा नसताना येणाऱ्या दानातून सत्कार्य करणं हेच या मंडळींचं मुख्य काम आहे. आणि त्याच्यातून ती संकल्पना राबवून आज नांगरगाव सारख्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी म्हणून
कॉम्प्युटराइज्ड होण्यासाठी, संगणकात तज्ञ होण्यासाठी म्हणून, ती कौशल्य दाखवण्यासाठी म्हणून ही रूम केलेली आहे. या 2 रूम नंतर आता आपण हळूच प्रवेश करत आहोत ती 3री रूम. ह्या रूमचं वैशिष्ट्य असं आहे की मुलांना आजूबाजूला, घराच्या आजूबाजूला साऊंड चालू असतो, गडबड चालू असते, राहण्याची व्यवस्था नसते, पंखे नसतात, लाईट नसतात, वाचायला पुस्तकं नसतात. मग अशा मुलांनी अभ्यास कुठे करावा बरं? आणि नांदगाव सारख्या लोणावळ्याच्या ठिकाणी शिक्षणाचा प्रादुर्भाव असल्यामुळे ते शिक्षण कसं घ्यावं, मुलांनी कसं मोठं व्हावं, त्याच्यासाठी ही सुंदर अभ्यासिका. आणि जर एखादा लेक्चर आला, त्याला एखादं लेक्चर द्यायचं असेल तर हा सुंदरसा बोर्ड मुलांना बसण्यासाठी ही सुंदर अभ्यासिका आहे. त्याचप्रमाणे मुलांसाठी त्यांनी पुस्तकंही ठेवलेली आहे. तुम्हाला दिसेल की वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं, कॉम्प्युटर बरोबर वाचनही महत्वाचं असतं आणि ते ह्या स्वामी जनकल्याण सेवेच्या मार्फत जनाय हिताय जनाय सुखाय ह्या एका भावनेने निव्वळ गावच्या लोकांना एक वेगळं रूप अभ्यासाला यावं म्हणून केलेली ही अभ्यासिका. मी उभा आहे ही भक्तांसाठी केलेली सुविधा आहे. जवळजवळ अशा प्रकारच्या 23 खोल्या या लोकांनी आपल्याकडून मिळालेल्या दानातून, स्वामींच्या ऑपरेटरी बॉक्स मध्ये जमा झालेल्या दानातून हे सर्व साम्राज्य उभं केलेलं आहे. आणि ह्या रूम एवढ्यासाठीच आहेत की मुंबई सारख्या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण करणं किंवा कुठल्याही सच्चरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही. गाड्यांचे आवाज, आजूबाजूचा डिस्टर्बन्स. त्यामुळे लोणावळ्यासारख्या ठिकाणी शांत थंड हवेच्या ठिकाणी येऊन आपण जर गुरुचरित्राचं पारायण केलं तर आपल्याकडून कुठल्याही प्रकारचे पैसे न मागता, महत्वाची गोष्ट, किंवा कुठली हाव न ठेवता ह्या स्वामी भक्तांनी मिळून ही सुंदर अशा रूम्स तयार केलेल्या आहेत. या रूमला तुम्हाला झोपण्यापासून ते वरती पंखा आणि बाजूला निसर्ग, झाडं, म्हणजे जेणेकरून आपण संपूर्णतः स्वामींच्या चरणावरती नतमस्तक व्हावं आणि त्याच्यासाठीच ही व्यवस्था केलेली आहे. इथे तुम्हाला ह्याच्या जोडीला स्वच्छतागृह सुद्धा अतिशय स्वच्छ आणि सुंदर मेंटेन केलेली आहेत. अशा जवळजवळ 23 खोल्या ह्या संपूर्ण मंडळाने उभ्या केलेल्या आहेत. ह्या मंडळाचं वैशिष्ट्य हे कुठून केलं तर ते एकच म्हणतात, ही सर्व स्वामींची कृपा, ही सर्व स्वामींची कृपा, ही सर्व स्वामींची कृपा. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच स्वामीची पालखी, निघालो घेऊन स्वामीची पालखी, निघालो घेऊन स्वामीची पालखी. रत्नाची आरास साज मधुमणी, रत्नाची आरास साज मधुमणी, त्यावरी सुगंधी फुले गोड बोली, त्यावरी सुगंधी फुले गोड बोली, झुळुक कुवळी चंदनासारखी, झुळुक कुवळी चंदनासारखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन स्वामीची पालखी. साता जन्माची लाभली पुण्याई, साता जन्माची लाभली पुण्याई, म्हणून जाहलो पालखीचे भोई, म्हणून जाहलो
पालखीचे भोई शांतमय मूर्ती पहाटे सारखी शांतमय मूर्ती पहाटे सारखी निघालो घेऊन सदाची पालखी निघालो घेऊन स्वामींची पालखी वाटवरणाची जीवाला कोणी वाटवरणाची जीवाला कोणी दिसते समोर अक्कलकोट नगरी दिसते समोर अक्कलकोट नगरी डोळ्यात गंगा पाहून बोलली डोळ्यात गंगा पाहली बोलली निघालो घेऊन रथाची पालखी निघालो घेऊन रथाची पालखी आम्ही भाग्यवान आनंद विहार आम्ही भाग्यवान आनंद विहार झुलते हळूच स्वामींची पालखी झुलते हळूच स्वामींची पालखी निघालो घेऊन रथाची पालखी निघालो घेऊन रथाची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दत्त 14/12/2008 रोजी स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना नांगरगाव येथे लोणावळा या स्थित झाली. विशेष गोष्ट म्हणजे अशी की स्वामींची मूर्ती आणि त्यांच्या मागे असलेली दत्तात्रयाची मूर्ती या साक्षात आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि त्या काळापासून ते आजपर्यंत अखंड या दोन्ही दैवतांच्या कृपेने असंख्य सेवा ज्याचं मी वर्णन आधी केलेलं आहे हे स्वामीनाथ जनकल्याण केंद्राने सुरू केले. आज नवीन वर्ष सुरुवात झालंय 2019. गेल्या संपूर्ण 12-15 वर्षाचा जर आपण इतिहास बघितला तर आपणास एकच दिसेल की कुठलीही अपेक्षा न ठेवता या स्वामीनाथ जनकल्याण केंद्राने ही सर्व वास्तू आजपर्यंत स्वामींच्या आणि दत्तात्रयांच्या आशीर्वादाने इथपर्यंत आणली. होय मित्रांनो, एक छोटीशी विनंती आहे मला. हे सर्व करत असताना आपल्याकडे त्यांनी कधीही कशाचीही मागणी केली नाही, पण आता त्यांच्या डोक्यामध्ये अशी एक कल्पना आली आहे की एक छोटासा वृद्धाश्रम असावा निसर्गाच्या सानिध्यात. त्या वृद्धाश्रमाला लागणारी जागा सुद्धा या लोकांनी कुणाकडूनही दान न घेता आपण या समर्पण पेटीत टाकलेल्या पैशातून जागा घेतली. परंतु एवढं महान कार्य करत असताना कुठेतरी आपला छोटासा हातभार लागावा अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. तेही आपणावर कुठल्याही प्रकारची सक्ती अथवा जबरदस्ती बिलकुल नाही. जमल्यास आपण या स्वामींच्या सुंदर अशा आश्रमामध्ये एक क्षणभर विश्रांती घ्या, आपल्या रोजच्या जीवनातून एक वेगळा आनंद घ्या आणि ते करत असताना त्यांच्या वृद्धाश्रमाच्या हाती घेतलेल्या कार्यास
जर आपणास काही मदत करता आली, तीही कुठल्या प्रकारची जोर जबरदस्ती नाही, तर आपण जरूर करावी. नाही तर आपण कधी लोणावळ्याला फिरायला आलेत तर फिरून झाल्यानंतर किंवा फिरण्याच्या आधी एक 10 मिनिटाची भेट या स्वामीराज जनकल्याण केंद्राला द्या. स्वामीराजांना भेटा, त्यांचा आशीर्वाद घ्या आणि पुन्हा आपल्या आनंदाने राहा. एवढंच सांगण्याचा हा छोटासा एक प्रयत्न स्वामीराज जनकल्याण संस्थेतर्फे, या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत, अध्यक्षांपासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत, त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी सहकार्य केल्यामुळे आज हे कार्य इथपर्यंत आणण्याची किंवा मला फिल्म घेण्यासाठी जी परवानगी दिली, त्याबद्दल मी सर्व स्वामीराज जनकल्याणच्या मंडळाचे, व्यवस्थापनाचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि इथेच थांबतो. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.